नमस्कार, मी ऋतुराज कुलकर्णी. नाट्यवाचन कट्ट्यावर आज शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीतील श्रीकृष्ण या भागातील 15वी कथा तुमच्या समोर सादर करतोय. युद्धाचा 18वा दिवसही संपला. भीमानं दुर्योधनाची मांड चिणून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. पांडवांचा निर्विवाद विजय प्रस्थापित झाला. 19व्या दिवसाच्या मावळतीच्या लांबट पडछाया रणक्षेत्रावर अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. समरांगणभर प्रेतांचा खचच पडला होता. अमीन टेकडीच्या थेट पायथ्यापर्यंत अशी विधभर सुद्धा जागा मोकळी नव्हती की तिच्यावर प्रेत पडलेलं नव्हतं. दूरवर एक शुभ्र अश्व दिसत होता मात्र बसलेला. माझं कुतूहल जागृत झालं आणि मी त्या घोड्याच्या दिशेनं चालू लागलो. केव्हाचा तरी मी कर्णाच्या कलेवर धुंडाळत होतो. घोड्याजवळ येताच मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझी शंका खरी ठरली. होय, तो कर्णाचा वायुजितच होता आणि धन्याच्या शवाजवळ अद्याप बसून होता. शेपटाची चवरी धन्याच्या मुखावर ठाळीत. माझं ऊर भरून आलं. पाझरलेल्या डोळ्यांनी मी त्या मूक जनावराला पाहून घेतलं. पांडवांच्या विजयाचं उरलं सुरलं समाधानही आता नाहीसं झालं होतं. वाटत होता तो नियतीचा अनाकलनीय विस्मय. उजव्या हातातला आसूड डाव्या हातात घेत मी पुढे झालो. प्रेमभरानं त्या जनावराला थोपटलं तसं त्याचं शुभ्र कातडं शरीरभर थरारलं. सारथी म्हणून असलेल्या माझ्या अनुभवाचा उपयोग झाला. चकचक करून संकेत करताच ते जातीवंत जनावर उमगलं आणि खूर जमिनीवर बळानं रोवून पटकन उभं राहिलं. त्याच्या धनाच्या सोनेरी मृतदेह मी अलगद उचलून त्याच्या विशाल पाठीवर आणून ठेवला. धन्याची अखेरची दौड नीट सांभाळून घ्यावयास हवी या काळजीनं तो वायुजित अश्व आता मंद संथ चालू लागला. आम्हाला अमीन टेकडी चढून जायचं होतं. वाटेत मी कृपाच्या शिबिरातून जळणारा पलिता बरोबर घेतला. मी आणि वायुजित टेकडी चढून वर आलो त्यावेळी अंतर्धानीच्या सूर्यनारायणाची अस्पष्ट कोर क्षितिजावर डुबली. टेकडीच्या या माथ्यावर एक विस्तीर्ण काळा कातळ पसरलेला होता. अग्निसंस्काराचं साहित्य अगोदर तिथं तयार ठेवण्याची व्यवस्था मी केली होती. त्या कुमारी भूमीवर चंदनाच्या मुळ्यांची चिता रचलेली होती. वायुजिताच्या पुष्टपाठीवरून मी माझा कर्ण उचलला आणि सरणावर ठेवला. पलिता हातात घेऊन मी क्षणभर त्याचा मुख न्याहाळण्याचा प्रयत्न केला. थरथरत्या हातानं पलित्याची ज्योत लाकडांच्या चवडीला भिडवली. थोड्याच वेळात ज्वालांचे पिवळे तांबडे अग्निपक्षी आकाशात झेपावू लागले. अग्नि केंद्रातून जन्माला आलेला तो आकाशपुत्र जीवनभराची आग पचवून आता शेवटी अग्निमय होणार होता. तसा तो वायुजित खिंकाळून थयथयाट करू लागला. मी हातातील पलिता खिन्नपणे चितेत फेकला आणि त्या जनावराजवळ गेलो. त्याला सांभाळावयास हवं होतं. मी त्याला चुचकारलं आणि त्याची आयाड कुरवाळू लागलो. मलाही त्याची सोबत हवीशी वाटू लागली. माझं मन सुंद सुंद होतं. बधीर मनानं मी चितेकडे बघत होतो आणि वायुजिताची आयाड पुन्हा पुन्हा कुरवाळीत होतो. एकाएकी तो श्वेत अश्व फुरफुरला आणि कान टवकारून आम्ही आलो होतो त्या वाटेकडे मान वळून पुन्हा पुन्हा पाहू लागला. शुभ्र वस्त्र धारण केलेली एक स्त्री हळूहळू पुढे येत होती. मी चरकलो. ती वृषाली होती. एकटक, अचल डोळे, अंगावरची वस्त्र ओली, एक धीम पाऊल टाकीत ती येत होती. अगदी एखाद्या आकाशकन्येसारखी. तिचे दोन्ही हात जोडलेले होते. इकडे तिकडे कुठंच न पाहता ती थेट चितेजवळ जात होती. पांढऱ्या पाषाणाच्या चालत्या मूर्तीसारखी. खांद्यावरचा अंशुक पडून गेल्याचं भानही तिला नव्हतं. माझ्या समोरून ती पुढे पुढे गेली आणि तडक समोरची चितेत शिरली. मी स्तंभित झालो. भान आल्यावर मी वृषालीला मनोमन आशीर्वाद दिला. आचुडाच्या दंडाने तिचा अंशुक चितेत टाकण्यासाठी उचललं. पदराला गाठ बाहून ते मी चितेत न झोपता आश्चर्यानं मागं घेतलं.
अग्निप्रवेश करून पतीला चिरालिंगन देण्यास निघालेल्या सतीला हा मोह तरी कशाचा, या शंकेनं मी ती गाठ सोडली. खापराचा तुकडा, फुटक्या घडाचा एक तुकडा. मी संभ्रमित झालो. कर्णाचा अंत्यसंस्कार आणि वृषालीचं आत्मसमर्पण याची स्मृती म्हणून जवळ राहू द्यावा, या इच्छेनं मी तो तुकडा चितेत फेकून देण्यासाठी उंचावलेला हात तसाच खाली घेतला आणि तो तुकडा माझ्या पितांबराच्या शेवात बांधून घेतला. आसूड खांद्यावर टाकून वायुजिताचा कंठबंद पकडून मी परत निघालो. टेकडीची उतरण उतरू लागलो. त्यावेळी माझ्या शोधात असलेले पांडव चितेच्या ज्वाला पाहून टेकडीवर धावत येत असलेले मला स्पष्ट दिसत होते. कारण फरफरणाऱ्या पलितांची संख्या 5 होती आणि ते पांडवच होते. पण आता मात्र उशीर झाला होता. फार फार उशीर झाला होता. धन्यवाद. नमस्कार, मी भारत जीवन चारुदत्त प्रभू खोत तुमच्यासमोर माझ्या 2 कविता मांडतोय. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे कट. कट. तो आधी लहान होता. त्याच्यातील मूल जिवंत होतं. ज्याला पंख होते जे इतरांना नाही दिसायचे. तो मात्र उडायचा, आव्हानांना भिडायचा, पाण्याचा रंग शोधायचा, नव्या वाटा धुंदळायचा. तो स्वतः पतंग बनवायचा. बनवलेला पतंग आभाळात उंच उडवायचा. तो वाऱ्याशी नि मावळतीच्या सूर्याशी रोज स्पर्धा करायचा. हरायचा पण लढायचा. मी कितीही व्यस्त असला तरी वेळात वेळ काढून पाखरांचं आणि झऱ्याचं गोड संगीत ऐकायला क्षणभर का होईना पण थांबायचा. तो दिलखुलास हसायचा, अनावर झालं तर रडायचा. कधी गाणं गुणगुणायचा तर कधी शिळही मारायचा. आणि कधी कोलाहल मनातला मांडायला कविताही करायचा. जमेल तितकं बाहेर घडलेलं येऊन तो घराच्या भिंतींना सांगायचा. तो थांबायचा, पाहायचा, हसायचा. तो जिवंत होता आणि या जगावर जगण्यावर अतोनात प्रेम करायचा. पण त्याला ठाऊक नव्हतं हे सगळं तो नाही, त्याच्यातील ते लहान मूल करायचं. आता तो मोठा झालाय आणि मुलाचं विचारता काय झालं. अहो 4 लोकांच्या कटाला बळी पडून त्याने खून केलाय त्या मुलाचा. निर्घृणपणे 4 लोकांच्या कटाला बळी पडून त्याने खून केलाय त्या मुलाचा निर्घृणपणे. आणि तो आजही जिवंत आहे पण यांत्रिकपणे जगतोय. उरलेल्या मुलांसाठी स्वतः कट रचतोय. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे काय करू. कविता व्हावी म्हणून जर का हे दुःख बिलगले होते. झाली कविता आता दुःखाचे काय करू. कविता व्हावी म्हणून जर का हे दुःख बिलगले होते. झाली कविता आता दुःखाचे काय करू. तू बघशील नि शहारशील म्हणून होतो बहरून आलो. मला टाळूनी कौशल्याने तू निघून गेलीस.
मला टाळूनी कौशल्याने तू निघून गेलीस. आता या बहराचे मी काय करू? मी इथे पाहतो पुसलेल्या प्रश्नांच्या होताना खून कत्तली. मी इथे पाहतो पुसलेल्या प्रश्नांच्या होताना खून कत्तली. मी इथे पाहतो पुसलेल्या प्रश्नांच्या होताना खून कत्तली. मला हजारो पडलेल्या प्रश्नांचे मी काय करू? मला हजारो पडलेल्या प्रश्नांचे मी काय करू? मी जरा टाळले त्या दगडाला पूजण्याचे. मी जरा टाळले त्या दगडाला पूजण्याचे. जग म्हटले मजला नास्तिक नास्तिक. मी जरा टाळले त्या दगडाला पूजण्याचे. जग म्हटले मजला नास्तिक नास्तिक. मी जरा टाळले त्या दगडाला पूजण्याचे. जग म्हटले मजला नास्तिक नास्तिक. हृदयामधल्या तुझ्यावरच्या आता श्रद्धेचे काय करू? आता श्रद्धेचे काय करू? हल्ली कामामध्ये व्यस्त राहुनी मी दिवस काढतो अगतिक. हल्ली कामामध्ये व्यस्त राहुनी मी दिवस काढतो अगतिक. हल्ली कामामध्ये व्यस्त राहुनी मी दिवस काढतो अगतिक. निवांत कातर घुसमटणाऱ्या संध्येचे मी काय करू? कविता भावी म्हणून जर का हे दुःख बिलगले होते. कविता भावी म्हणून जर का हे दुःख बिलगले होते. झाली कविता. उरलेल्या दुःखाचे काय करू? धन्यवाद. रसिक हो, साहित्य आणि वाचन संस्कृती संवर्धनासाठी आपण हा उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि मनोरंजन मंडळ इचलकरंजी हे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या मंगळवारी एका नवीन कथा आणि कवितेसह. तोपर्यंत धन्यवाद.